डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन चालते. अप्रॉक्सिमेशन डेरिव्हेटिव्ह एक जास्त प्रॉब्लेम रिपीट झाले होते. मैथ्स मध्ये पीवायक्यू नव्हते जास्त रिपीट झालेले. ओके. मैथ्स के लिए टाइम कम पड़ा मुझे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे 21 तारखेची जी सेकंड शिफ्ट होती त्याचा स्टुडंटचा रिव्ह्यू घ्यायला. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसच्या जे पण गायडन्स सेमिनार आहे ते फ्री सेमिनार कंडक्ट करतोय. त्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच मिळून जाईल. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करू शकता आणि फ्री सेमिनारचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. बघूया स्टुडंटचे कसे काय रिव्ह्यू आहेत आजच्या एक्झाम रिगार्डिंग. ओके, तर आता आपल्यासोबत जयनाम आहे. जयनामचा नुकताच पेपर झालेला आहे, तर त्याला विचारायला कसा होता पेपर? सोपा होता, म्हणजे मॅथ्सचे क्वेश्चन थोडे हार्ड होते. ओके. केमिस्ट्री फिजिक्स सोपा होता. ओके, लाईक म्हणजे मॅथ्स थोडा डिफिकल्ट होता, फिजिक्स केमिस्ट्री सोपं होतं. आणि पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते काही? हा, फिजिक्स केमिस्ट्री मध्ये होते. ओके. आणि जे पण काही ठिकाणी लाईट जायचा वगैरे प्रकार झाला होता त्या सेंटरला तसा काही प्रॉब्लेम झाला होता? असं काही झालं नाही, कंटिन्यू चालले होते एकदम. ओके, म्हणजे सिस्टीम मध्ये काही ग्लिच बघायला नव्हतं? टाइमवर सुरू झाले, टाइमवर संपले. ओके. आणि टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित झालं होतं तुझं? हा, फिजिक्स केमिस्ट्री मध्ये राहिले होते थोडे, पण ते मग मागच्या शेवटच्या 5 मिनिटात करून घेतले. मॉक टेस्टचा वगैरे काय फायदा झाला होता का? हा झाला, म्हणजे टाइम मॅनेजमेंट तेव्हा कळालं होतं, पण फिजिक्स केमिस्ट्री मध्ये राहिलाच. ओके. आणि ओव्हरऑल आजच्या डिफिकल्टी लेवलला 10 आउट ऑफ किती रेट करशील? 10 आउट ऑफ 9. ओके. आणि किती स्कोर एक्सपेक्ट करतोयस? अबव 120. ओके, नक्कीच. ऑल द बेस्ट, चांगले पर्सेंटेज येतील. तर आता आपल्यासोबत श्रेया आहे. श्रेयाचा नुकताच पेपर झालाय, तिला विचारूया आजचा पेपर कसा गेलाय? छान होता. ओके. आणि ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल काय होती आजच्या पेपरची? म्हणजे होती, पण एवढी पण नव्हतं डिफिकल्ट, म्हणजे मला तर नाही गेला. ओके. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स कुठला सोपा होता, कुठला अवघड होता, काय वाटतं? मला केमिस्ट्री मॅथ्स गेलं सोपं, फिजिक्स जरा हार्ड गेलाय. ओके, म्हणजे तुझ्या हिशोबाने फिजिक्स थोडा हार्ड गेलाय. पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते का काही? नाही, तसे तर नाही. ओके. आणि जे लास्टच्या 2 शिफ्ट होत्या 2 दिवसाच्या, तर त्याच्यातून काही क्वेश्चन रिपीट झाले होते का? म्हणजे तसे तर नव्हते झालेले, पण असं नाही का नंबर चेंज होऊन आले होते, म्हणजे तसाच क्वेश्चन होता, टाईप तसं होतं त्याचा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता जे लास्टच्या 2 शिफ्ट होत्या त्याच्यासारखेच क्वेश्चन होते, फक्त व्हॅल्यू चेंज होत्या किंवा थोड्या कन्सेप्टला हालून होत्या. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा नक्कीच अभ्यास करू शकता. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता. त्याच्यानंतर ओव्हरऑल स्कोर किती एक्सपेक्ट करतेस आता तू? मला तर 120 पर्यंत जाईल. अरे वाह, नाइस. नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येईल. ऑल द बेस्ट. ओके, तो अभी 2 स्टूडेंट एग्जाम दे के आए, उनको पूछते हैं कि पेपर कैसे गया. आपका नाम क्या है? मुस्कान. और आपका? इमराना. ओके, तो ओवरऑल सीटी का पेपर कैसा था आज का? इट वाज फाइन, बस मैथ्स का थोड़ा लेंदी था Okay. एंड मैथ्स के क्वेश्चंस छूटे मेरे 2-3. ओके. एंड हाँ, फिजिक्स भी मॉडरेट था, केमिस्ट्री इजी था. ओके. और आपको कैसा गया? मैथ्स इजी था थोड़ा, ओके. केमिस्ट्री मॉडरेट था, फिजिक्स थोड़ा टफ था. ओके. और पीवाईक्यूज रिपीट हुए थे क्या कुछ? समवॉट यस, नॉट सारे तो इतने नहीं थे, बट थोड़े बहुत देखने मिले थे लाइक. ओके. और आपको कैसा लगा? मैंने नहीं किया था पूरा. ओके. और इसके बाद में जो भी लास्ट 2 शिफ्ट थी लाइक 2 दिन की, तो उनसे कुछ क्वेश्चंस वगैरह रिपीट हुए थे क्या? नहीं. ओके, उनसे नहीं क्वेश्चन आए? नहीं. और टाइम मैनेजमेंट हो रहा था या टाइम कम पड़ रहा था, इसके बारे में क्या बोल सकते हो? मैथ्स के लिए टाइम कम पड़ा मुझे, बाकी फिजिक्स एंड केमिस्ट्री हो गया था. ओके. और आपको? सेम, मैथ्स के लिए टाइम. ओके. और डिफिकल्टी लेवल क्या रेट करोगे 10 आउट ऑफ आज के पेपर के लिए? 6, maybe 6. और आप? 5. ओके. और ओवरऑल अभी आप कितने मार्क्स एक्सपेक्ट कर रहे हो एग्जाम से? 130 प्लस. ओके, नाइस. और आपको? 100 प्लस. ओके. श्योर शॉट आपको अच्छे पर्सेंटेज आए जाएंगे, कोई दिक्कत नाही. थँक्यू सो मच. तर आता आपल्यासोबत अथर्व आहे. तर अथर्वचा सुद्धा आताच पेपर झालाय, त्याला विचारत त्याला कसा पेपर गेलाय? सोपा होता. ओके. आणि ओव्हरऑल काय डिफिकल्टी लेवल, म्हणजे काय अवघड वाटत होतं, काय सोपं वाटत होतं आजच्या एक्झाम मध्ये? फिजिक्स आणि मॅथ्स. फिजिक्स आणि मॅथ्स सोपं वाटत होतं की अवघड वाटत होतं? अवघड होतं. केमिस्ट्री सोपं होतं? केमिस्ट्री सोपं. ओके. आणि जे पण लास्ट 2 शिफ्ट होत्या त्याच्यातून काही क्वेश्चन्स वगैरे रिपीट झाले होते का? 2 शिफ्ट नाही, तसं काही नव्हते झाले. आणि कुठल्या टॉपिक मधून जास्त क्वेश्चन आले होते वगैरे, काय तुला आठवतंय? वेक्टर आणि लाईन अँड प्लेन मध्ये. वेक्टर लाईन प्लेन मधून जास्त क्वेश्चन आले होते, राईट? आणि याच्या व्यतिरिक्त अजून फिजिक्स केमिस्ट्रीच्या बाबतीत काय बोलशील? ऑसिलेशन. ओके, ठीक आहे. आणि ओव्हरऑल किती मार्क्स आता एक्सपेक्ट करतोस तू? 140. ओके, नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आता आपल्यासोबत प्रज्योदीप आहे, तिचा सुद्धा नुकताच पेपर झालाय. तिला पण विचारा तिचा एक्झाम कशी होती, काय होती? पेपर थोडासा हार्ड होता, ओके. पण प्रयत्न केला सोडवायचा. ओके. तसं पाहिलं तर 2 वर्ष जर
चांगलं स्कोर म्हणजे चांगलं हे केलं का प्रिपरेशन तर पेपरला पण हार्ड जात नाही, सोपाच जातो. ओके पण थोडा फिजिक्स आणि थोडा मॅथ्स हार्ड होता. ओके. बाकी कुठल्या चॅप्टर्स मधून जास्त क्वेश्चन रिपीट झाले होते काय वाटतं तुला? तसं पाहिलं तर ना मॅथमधून ना प्लेन लाईन अँड प्लेन अँड डिफरन्शियल इक्वेशनवरती आणि ॲप्रॉक्सिमेशन डेरिव्हेटिव्ह एक जास्त प्रॉब्लेम रिपीट झाले होते. ओके. आणि फिजिक्स केमिस्ट्रीच्या बाबतीत काय बोलशील? फिजिक्सवर जर पाहिलं तर वेक्टर फिजिक्स पाहिलं तर ऑसिलेशनवरती झाले होते रिपीट एक क्वेश्चन. ओके आणि केमिस्ट्रीमध्ये पाहिलं तर आयोनिक इक्विलिब्रियम झाले होते. ओके ओके. आणि आता ओव्हरऑल तू किती मार्क्स एक्सपेक्ट करतेस? ते नाही सांगू शकत पण बरोबर. प्रयत्न केला, मी ट्राय केला. फिजिक्स आणि केमिस्ट्री नाही टाइम पुरला, ओके. मॅथ्सला केला प्रयत्न. नक्कीच तुला चांगले पर्सेंटेज येतील. ऑल द बेस्ट. तर आता आपल्यासोबत परिमल आहे. परिमल सुद्धा आत्ताच पेपर झालेला आहे, तर कसा गेला काय गेला त्याच्याकडूनच ऐकूया. ठीक आहे. मॅथ्स अवघड होता कम्पॅरेटिव्हली फिजिक्स आणि केमिस्ट्रीपेक्षा. कारण 2-3 जणांकडून पण मी ऐकलं होतं की काल परवाच्या पहिल्या दुसऱ्या शिफ्टमध्ये अवघड होता मॅथ्स. बाकी फिजिक्स केमचं बोलायला गेलं तर फिजिक्सचं जसं आम्हाला सांगितलं जातं की खूप सॉल्विंग फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवायला लागतं, तर तसं कम्पॅरेटिव्हली सॉल्विंगचे 15-20 होते आणि थेअरी जास्त होती. केमिस्ट्रीचं ओव्हरऑल जसं दरवर्षीसारखं सोप्पा होता खूप. केमिस्ट्रीचं काहीच नाही. ऑल ओके. आणि ओव्हरऑल तू 10 आउट ऑफ किती रेट करशील आजच्या हार्ड डेज साठी? 10 आउट ऑफ 8. ओके. आणि पीवायक्यूज वगैरे रिपीट झाले होते का काही? पीवायक्यू केमिस्ट्रीमध्ये जास्त रिपीट झालेले आणि फिजिक्समध्ये. मॅथ्समध्ये पीवायक्यू नव्हते जास्त रिपीट झालेले. ओके. आणि आता तू किती स्कोर एक्सपेक्ट करतोय? माझा तरी आता मला तरी वाटतंय 100च्या पुढं आहे माझा. ओके. एक्सपेक्ट करतो मी. नक्कीच तुला चांगला स्कोर येईल. ऑल द बेस्ट. ओके. तर आता आपल्यासोबत रोशन आणि त्याचे पप्पा आहेत, तर नक्कीच विचारूया त्याला आजचा पेपर कसा गेलाय. केमिस्ट्री सोपा होता, ओके फिजिक्स ॲव्हरेज ओके आणि मॅथ्सला हार्ड गेला. ओके. तर मॅथ्स विद्यार्थी मित्रांनो बघा, या शिफ्टमध्ये मॅथ्सची थोडी डिफिकल्टी लेवल जास्त होती, त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या शिफ्टसाठी त्याच्या हिशोबाने अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर जे पण पीवायक्यूज होते किंवा मागच्या शिफ्टचे काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते का? नाही जास्त नव्हतं झाले, 1-2 झालते. ओके. आणि ओव्हरऑल पूर्ण पेपरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तू 10 आउट ऑफ किती रेट करशील? 10 आउट ऑफ 6. ओके. आणि बऱ्याचशा ठिकाणी आहे ना कालच्या दिवसामध्ये लाईट जाणे किंवा सिस्टीम मध्ये ग्लिच हे प्रॉब्लेम येत होते, तर तुमच्या सेंटरला काही प्रॉब्लेम वगैरे येत होता का? नाही काही ग्लिच नाही झाला, सगळं ओके. चांगलं होतं. आणि टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत काय बोलशील? व्यवस्थित टाइम पुरत होता की कमी पडत होता की कसं काय? नाही मॅथ्सला खूप टाइम कमी पडला ओके आणि फिजिक्स केमिस्ट्री ॲव्हरेज होतं. ओके. आणि ओव्हरऑल आता किती मार्क एक्सपेक्ट करतोयस तू एक्झाम मधून? 80+. नक्कीच तुला त्याच्यावरती नक्कीच चांगले पर्सेंटाइल बनतील. ऑल द बेस्ट. तर आता आपल्यासोबत साईराज आहे, त्याचा सुद्धा आत्ताच पेपर झालाय, त्याला विचारत आजचा पेपर कसा होता ना? तसं फिजिक्स आणि केमिस्ट्री खूप इझी होता, लाईक डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन चालते. ओके मॅथ्स खूप डिफिकल्ट होता, म्हणजे Okay. खूप पण डिफिकल्ट नाही पण लेंदी होता, त्यामुळे खूप टाइम कन्झ्युमिंग होता. बरोबर. बाकी तसा मॉडरेट टू डिफिकल्टच होता पूर्ण पेपर. ओके. आणि आजचा जो पेपर होता त्याला 10 आउट ऑफ तू किती रेट करशील हार्डनेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर? तसं तर 7.5 to 8, कारण की मॅथ्स खूप डिफिकल्ट होता. ओके ओके. आणि जे लास्टच्या 2 शिफ्ट होत्या किंवा 2 दिवसाच्या शिफ्ट होत्या त्याच्यातून काही क्वेश्चन्स वगैरे रिपीट झाले होते का? तसे क्वेश्चन्स रिपीट नाही झाले पण टाईप रिपीट झालेले भरपूर, ओके. म्हणजे केले पाहिजेत लास्टचे शिफ्ट. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे लास्टच्या काही शिफ्ट आहेत त्याचा जर तुम्ही अभ्यास करून गेला तर नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओची सिरीज आवडत असेल तर नक्कीच लाईक करू शकता, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला ही व्हिडिओची सिरीज आवडते. त्याच्यानंतर आता किती स्कोर एक्सपेक्ट करतोयस तू? मी तरी 100+च करतोय एक्सपेक्ट. म्हणजे माझे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे भरपूर सॉल्व्ह झालेत तसे, ओके पण मॅथ्स मध्ये थोडंसं बिघडलंय. ओके. तर नक्कीच तुला चांगले पर्सेंटाइल येतील. ऑल द बेस्ट. तर आता आपल्यासोबत साहिल आहे, साहिलचा आत्ताच पेपर झालेला आहे, तर त्यालाच विचारा त्याचा पेपर कसा होता. पेपर खूप सोपा होता. ओके काही क्वेश्चन येत नव्हते तर त्यांचा खूप विचार करावा लागला आणि टाइम जरा कमी पडला. बरोबर. आणि सगळ्यात अवघड कुठला सब्जेक्ट होता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये? केमिस्ट्री खूप हार्ड गेला. ओके. आणि फिजिक्स आणि मॅथ्स सोपा गेला. ओके. आणि ओव्हरऑल किती पीवायक्यूज रिपीट झाले होते किंवा मागच्या शिफ्ट मधले काही क्वेश्चन रिपीट झाले होते का? हो, जे क्लासमध्ये किंवा मी क्वेश्चन वाचले होते त्यातले बरेचसे क्वेश्चन आले होते आता. बरोबर. आणि ओव्हरऑल आता तू किती स्कोर एक्सपेक्ट करतोस, किती पडतील तुला काय वाटतं? 150च्या आसपास तरी. ओके. नक्कीच तुला नक्कीच चांगले पर्सेंटाइल बनतील. ऑल द बेस्ट. तर आजची जी 21 एप्रिलची सेकंड शिफ्ट होती त्याच्या ओव्हरऑल रिव्ह्यू सांगायचा झाला तर विद्यार्थी मित्रांनो, जो मॅथ्सचा पार्ट होता
तो बऱ्यापैकी डिफिकल्ट होता ॲज कम्पेअर टू फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्री हा सोप्या रेंजला बघायला मिळत होता आजच्या एक्झाममध्ये. तर इथून पुढचे जे पण स्टुडंट येणार आहेत त्यांनी मॅथची थोडी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ओव्हरऑल पेपरचा रिव्ह्यू सांगायचा झाला तर आजचा जो पेपर होता तो मॉडरेट टू हार्ड लेवलमध्ये आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि इथून पुढं जे पण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंग अपडेट्स असणार आहेत ते आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच टाकणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग जे पण फ्री सेमिनार आहे ते कंडक्ट करतो. त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच मिळून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.